आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दिल्लीतही ओमिक्रॉन संशयित रुग्ण आढळल्यामुळे धास्ती वाढली। यल्लमा डोंगरावर नागरी सुविधांकडे साफ दुर्लक्ष। आंबेवाडीचा रोहन पास्टे ठरला तैवानमध्ये रोटरी शिष्यवृत्तीचा मानकरी। हलगामचे बायपास प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या व्यथा। मल्लिकार्जुन जगजंपी यांची हॅपी होम योजना। भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा। महामेळाव्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक। महांतेश कवटगी मठ यांच्या प्रचारासाठी कारदगा भागात प्रचार दौरा। सौंदलगा मराठी शाळेत फिट इंडिया स्कूल वीक कार्यक्रमाचे उद्घाटन। सरकारी मराठी शाळा नंबर 5 येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आल्यानंतर आता देशातील काही राज्यांमध्ये ओमिक्रॉन संशयित आढळून आले आहेत। राजधानी दिल्लीतही 12 संशयितांवर उपचार करण्यात येत आहे। दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। देशातील बहुतेक खासदार आणि बडे नेते या कालावधीत दिल्लीत असतात। अशातच उत्तर भागात थंडीही दाखल झाली आहे। पण आता दिल्लीसाठी आणि देशासाठी चिंता वाढवणारी ही बातमी आहे। दिल्लीत आढळून आलेल्या सर्व 12 जणांवर दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले। एनआयएने हे वृत्त दिले आहे। दिल्लीतील 12 ओमिक्रॉन संशयितांपैकी 8 जणांना गुरुवारी दाखल करण्यात आलं होतं, तर 4 संशयितांना आज उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। या चौघांपैकी 2घांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। आणखीन 2घांच्या टेस्टचे रिपोर्ट यायचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले। दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 4 ओमिक्रॉन संशयितांमध्ये 2 जण ब्रिटनमधून आलेले आहेत, तर 1 जण फ्रान्समधून आणि 1 जण नेदरलँडमधून आला असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। 4ही ओमिक्रॉन संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे। यल्लमा डोंगरावर नागरी सुविधांकडे साफ दुर्लक्ष। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील श्री क्षेत्र सौंदत्ती यल्लमा देवीच्या डोंगरावर नागरी सुविधांसह अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे देवीच्या दरबारात भक्तांची परवड होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। त्यामुळे मंदिर ट्रस्ट आणि सरकारने डोंगर परिसरात नागरी सुविधा आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी भक्तांकडून व्यक्त होत आहे। यल्लमा डोंगरावर आता धर्मादाय आणि हज मंत्री शशिकला जोल्ले यांनीच जातीने लक्ष देऊन डोंगराच्या सर्वांगीण विकास साठी प्रयत्न करावेत, अशा भावना भक्तांकडून व्यक्त होत आहेत। कर्नाटकातील सौंदत्ती देवस्थान हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते। पौर्णिमेला भाविकांचा जनसागर लोटलेला असतो, पण येथे भाविकांनी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खुद्द यल्लमा देवी ट्रस्ट आणि प्रशासनाकडून संपूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे। मंदिर सभोवतालच्या परिसरात फिरणारी मोकाट जनावरे आणि त्यांच्या विष्ठा जागोजागी पडलेल्या असल्याने भाविकांना त्याचा मोठा त्रास होत आहे। पाण्याची दुरावस्था असल्याने पाण्यासाठी भाविकांना भटकंती करावी लागते। शौचालयाची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचालयास बसण्याचे प्रमाण अधिक असून यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे। देवीच्या दर्शनासाठी मोठ्या आनंदाने आलेल्या भाविकांचे मन मात्र हे सारे पाहून दुखावले जात आहे। याची गंभीर दखल घेण्याची मागणी भक्तवर्ग करीत आहेत। आंबेवाडीचा रोहन पास्टे ठरला तैवानमधील रोटरी शिष्यवृत्तीचा मानकरी।
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणता येते याचे उदाहरण म्हणजे आंबेवाडी येथील सुपुत्र रोहन पास्टे हा युवक ठरला आहे। सातत्याने मेहनतीच्या जोरावर विविध अभ्यासक्रम पूर्ण करीत तैवान येथे PhD अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या रोहन यांनी बेळगावकरांसाठी अभिमानास्पद अशी कामगिरी केली आहे। तैवानमधील रोटरी क्लब तर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा एकमेव भारतीय मानकरी ठरण्याचा सन्मान त्याला मिळाला आहे। तैवान हा तांत्रिक दृष्ट्या प्रगत असून या देशात विदेशी नागरिकांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी म्हणून अनेक उपक्रम येथे राबविले जातात। अनेक भारतीय विद्यार्थी आणि संशोधक इथे विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यामध्ये मूळचे आंबेवाडी बेळगाव आणि सध्या तैवान स्थित PhD विद्यार्थी असलेले रोहन पास्टे यांना तैवानमधील रोटरी क्लब ऑफ तैपेई तियानपू यांच्यातर्फे नॅशनल पॅलेस म्युझियम शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। तैवानमध्ये प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी जवळपास 50 विदेशी विद्यार्थ्यांमधून हा पुरस्कार मिळवणारे रोहन पास्टे हे पहिले विदेशी आणि भारतीय व्यक्ती ठरले आहेत। रोहन पास्टे सध्या तैवानची केंद्रीय प्रयोगशाळा असलेल्या अकॅडेमिया सिनिका येथे लिथियम बॅटरीवर संशोधन करत आहेत। रोहन यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली आहे। येथील शिवाजी विद्यापीठांमधून MSc चा अभ्यासक्रम पूर्ण केला। त्यानंतर त्याला PhD करण्यासाठी तैवान येथील विद्यापीठात संधी मिळाली। तेथे राहून PhD पूर्ण करताना त्यांनी मराठी संस्कृतीची जपणूक करण्याचे कार्य देखील केले आहे। त्यामुळे त्याची कामगिरी बेळगावकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे। नमस्कार, मी रोहन पास्टे, मूळचा आंबेवाडी तालुका बेळगाव इथला रहिवासी असून सध्या तैवानमध्ये PhD करत आहे। तैवानची केंद्रीय प्रयोगशाळा असलेल्या अकॅडेमिया सिनिका इथे मी PhD करत असून लिथियम मेटल बॅटरी हा माझ्या संशोधनाचा विषय आहे। तैवानमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी म्हणून अनेक उपक्रम हाती घेतले जातात। त्यामध्ये काही पुरस्कार आणि शिष्यवृत्त्या यांचा समावेश असतो। तर यंदा तैपेई येथील रोटरी क्लब ऑफ तैपेई तियानपू या संस्थेमार्फत दिला जाणारा प्रतिष्ठित असा नॅशनल पॅलेस म्युझियम स्कॉलरशिप हा शिष्यवृत्ती पुरस्कार मला लाभला असून हा पुरस्कार लाभणारा मी पहिलाच विदेशी आणि भारतीय विद्यार्थी ठरलो असून समस्त भारतीय समाजासाठी ही एक अभिमानाची बाब आहे। तर हा पुरस्कार विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती तसेच संशोधनात असलेली प्रगती, तैवानच्या राजकीय परिस्थितीची जाणीव तसेच अभ्यासातर गोष्टी म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त आपण कोणत्या इतर सामाजिक कार्यामध्ये भाग घेतो किंवा आपण कोणत्या ॲक्टिव्हिटीज करतो, तसेच चायनीज भाषेवरचं प्रभुत्व अशा गोष्टींचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो। आणि जवळपास 50 विद्यार्थ्यांच्या यादीमधून किंवा 50 विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याची या पुरस्कारासाठी निवड केली जाते। हलगामचे बायपास प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या व्यथा। सुपीक जमिनीचा सत्यानाश करणारा हलगामचे बायपास रद्द व्हावा ही या भागातील शेतकऱ्यांची साधी मागणी आहे। परंतु सुलतानी कारभार चालविणाऱ्या सरकारला याचे सोयरसूतक नाही। त्यामुळे आमच्यावरील अन्यायाची दखल कोण घेणार असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी आपला व्यथा मांडल्या। कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची चौकशी केली। त्यावेळी या शेतकऱ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या। डोळ्यामध्ये पाणी आणून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। वर्षानुवर्ष उत्तम प्रकारची पिके देणारी जमीन हिरावून घेण्यासाठी सरकार टपले आहे। कष्ट करून घेण्यात येणारी पिके JCBच्या चाकाखाली चिरडली गेली आहेत। त्यामुळे होणारे दुःख हे शब्दात सांगता येत नाही अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। बेकायदेशीर मार्गाने प्रकल्प राबविताना न्यायालयाच्या आदेशाची दखल पायमल्ली करण्यात येत आहे। न्यायालयीन लढा सुरू आहे, मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला जाब विचारताना शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। यासाठी शेतकरी लढण्यासाठी सज्ज आहेत, मात्र सततच्या जाचामुळे शेतकऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे। एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे। आता तरी प्रशासनाने या अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी डोळे उघडावेत अशी अपेक्षा शेतकरी महिला वर्गाने व्यक्त केली। मल्लिकार्जुन जगजंपी यांची हॅपी होम योजना
सध्याच्या युगात स्वस्त आणि मस्त घरकुल असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते। ही इच्छा सत्यात आणण्यासाठी मल्लिकार्जुन जगजंपी यांनी 50 वर्षांपुढील आणि 60 वर्षाच्या आतील नागरिकांसाठी जगजंपी हॅपी होम ही योजना सुरू केली आहे। फक्त 15.55 लाख रुपयांमध्ये अशी माहिती जगजंपी बजाज समूहाचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक मल्लिकार्जुन जगजंपी यांनी दिली। शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आणि निसर्गरम्य परिसरामध्ये हे सुंदर अपार्टमेंट असणार आहे। वन रूम स्टुडिओ अपार्टमेंट स्वरूपाच्या 5 मजली इमारतीमध्ये 150 नागरिकांना सोय मिळणार आहे। 1 जानेवारी 2022 पासून 1000 अर्जांचे वाटप करून निवडकांना यात सामावून घेतले जाणार आहे। अतिशय शांत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अशा वातावरणामध्ये हे अपार्टमेंट असणार आहे। या अपार्टमेंटमध्ये योगा हॉल, प्रार्थना सभागृह, ध्यानधारणा हॉल, वॉकिंग ट्रॅक, श्री गणेश मंदिर, हायजेनिक किचन अशा विविध सुविधा असणार आहेत। तसेच येथे सर्वांची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितले। नमस्कार। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। मी मल्लिकार्जुन जगजंपी उद्योग समूहाचा संस्थापक, अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक। गेली 30 वर्षांमध्ये आम्ही जगजंपी उद्योग समूहातून सागर लिस्विन लिमिटेड, विमल इन्फिन प्रायव्हेट लिमिटेड, सागर सौहार्द कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जगजंपी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड, मनीश्वर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड व जगजंपी स्पेअर पार्ट डिस्ट्रीब्युटरशिप अशा या क्षेत्रातून उत्तर कर्नाटकामध्ये आमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवून कमीत कमी 500 युवकांना रोजगार दिलेला आहे आणि या उद्योग समूहाचा वार्षिक उलाढा 100 कोटीच्या पुढे जात असतो। या प्रदीर्घ कारकिर्दीमधून समाजासाठी सुद्धा काहीतरी भरीव कामगिरी करावी या उद्देशाने आम्ही जगजंपी हॅपी होम हा एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहोत। हा एक रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असून, रहिवासी घरकुल असून इथं 155 घरांची निर्मिती होणार आहे। या 155 घरामध्ये 50 ते 60 वयोगटातील फॅमिलीना राहण्याची सोय करण्यात येणार आहे। प्रत्येक फॅमिली या संस्थेला फक्त 15,55,000 रुपये देतील आणि त्या 15,55,000 रुपयेमध्ये त्यांना एक स्वतंत्र घर आणि पूर्ण आयुष्यभर त्यांना जेवण, उपहार, फळ आणि दूध संस्थेतर्फे पुरवलं जाईल। आणि या घरकुलामध्येच 5 एकर क्षेत्रामध्ये हे घरकुल बांधण्यात येईल। त्यामध्ये स्विमिंग पूल आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, योग मंदिर आहे, ध्यान मंदिर आहे आणि एक गणेश मंदिर आहे। जी लोक 50 वर्षानंतर पुढील त्यांचं उर्वरित आयुष्य आनंदाने जगू इच्छितात अशा निवडक 155 फॅमिलीसाठी हे घरकुल निर्माण होत आहे। या प्रकल्पासाठी एकूण 35 कोटी रुपयाचा खर्च आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा। येत्या दिनांक 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या। यांच्या प्रचारार्थ बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये बेळगुंदी, हिंडलगा, उजगाव जिल्हा पंचायत क्षेत्रातील संबंधित सर्व ग्रामपंचायत सदस्यांना हिंडलगा येथे सभा घेण्यात आली। तसेच हलगा आणि बागेवाडी सदस्यांसाठी बागेवाडी येथे सभा संपन्न झाली। सुळेभावी आणि सांब्रा विभागासाठी कुंद्री खुर्द येथे सभा संपन्न झाली। या तिन्ही ठिकाणी अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ, बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी मंत्री शशिकांत नाईक आदींनी ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन केले। महामेळाव्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक।
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक शनिवार दिनांक 4 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. खानापूर रोडवरील मराठा मंदिरच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महामेळाव्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशन 13 ते 24 डिसेंबर पर्यंत हलगा येथील सुवर्ण सौध येथे होणार आहे. मराठी भाषिकांच्या भावना पायदळी तुडवून केवळ बेळगावचा भाग आपला आहे असे सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाकडून दाखवण्यासाठी हा आटापिटा करण्यात येतो. प्रत्येक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करून प्रत्युत्तर देत असते. यावेळीही 13 डिसेंबर रोजी महामेळावा होणार आहे. त्या संदर्भात समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. शनिवारी होणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीला सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. महांतेश कवटगी मठ यांच्या प्रचारासाठी कारदगा भागात प्रचार दौरा. बेळगाव जिल्ह्यात 2 जागेसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगी मठ यांनी केलेल्या पंचायतीच्या विकासासाठी आणि सदस्यांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवून न्याय मिळवून दिला आहे. विकास कामाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन निपाणी भाग महिला भाजप मोर्चाच्या अध्यक्षा सरोजा जमदाडे यांनी व्यक्त केला. त्या कारदगा जिल्हा पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या भेटीप्रसंगी ढोणेवाडी, मानकापूर, शिरदवाड, कारदगा, बरवाड, कसनाळ, मांगूर, कुन्नूर भेटीप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वीणा कवटगी मठ होत्या. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी, सुरेखा पाटील, स्नेहा घाटगे, तायव्वा बारवाडे, नंदिनी कांबळे, अश्विनी पाटील, संतोष हिरीकुडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. जैसे कि आप सब लोग जानते हैं, आप इधर के ग्राम पंचायत मेंबर्स हैं, मतलब आप इधर के लोकल लीडर्स हैं. सभी जन आप लोगों पर एक विश्वास रख के, जैसे आप लोगों को इधर जनप्रतिनिधि एक लोकल लीडर करके आपको इधर भेजा है, इसी तरह आपका आवाज़ बन के, आपका एक गौरव स्थान लेके विधान परिषद में जाने वाले इंसान को ही हम विधान परिषद काम आपल्या अण्णाबहिणींच्या प्रमाणे मानतेशांचं पण आपल्या क्षेत्रामध्ये खूप काम व्हायला लागलंय आणि इथून पुढे व्हावं याच्यासाठी आमच्या सर्व पंचायत सदस्यांनी आपलं 1 नंबरचं मतदान मानतेशांना द्यावं. जाहिरातीमध्ये 2 नंबरला मानतेशांचं नाव आहे, पण कामा सौंदलगा मराठी शाळेत फिट इंडिया स्कूल वीक कार्यक्रमाचे उद्घाटन. सौंदलगा तालुका निपाणी येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेत फिट इंडिया स्कूल वीक कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी तालुका विभागाच्या शिक्षणाधिकारी रेवती मट्टद यांनी ढोल वाजवत केले. यावेळी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यांनी केले, तर प्रास्ताविक अनिल शिंदेंनी केले. यावेळी मान्यवरांनी झांजच्या तालावर ठेका धरला. त्यांनी शाळेविषयी समाधान व्यक्त करून पुढील नियोजन विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी CRP बसवराज मळगी, BS लोखंडावर विनय भोसले, अंजना देवी भोदले, सुमन जिरगे, स्वाती भरकट, अश्विनी खोत, लता शेवाळे, वीणा महेंद्रकर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अमिता कन्नूरकर यांनी मानले. सरकारी मराठी शाळा नंबर 5 येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न. चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक 5 बेळगाव येथे रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बार असोसिएशन बेळगावचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दीपक किल्लेकर तसेच रवी नाईक, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वजित हसबे आदी उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com.
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आंतरराज्य या संस्थेतर्फे 2022 या नव्या वर्षांसाठी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे। नवहिंद पतसंस्थेच्या वडगाव येथील कॉर्पोरेट कार्यालयाच्या सभागृहात बुधवार दिनांक 1 रोजी सायंकाळी दिनदर्शिका अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, दी बेळगाव प्रेस ओनर्स अध्यक्ष श्रीधर जाधव होते। नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन उदय जाधव होते। ॲडव्होकेट सुधीर चव्हाण आणि अतिथी श्रीधर जाधव, नारायण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल हुंद्रे यांनी केले। व्हाईस चेअरमन संभाजी कणभरकर आणि संचालक पी.एस. मुरकुटे, प्रकाश अस्टेकर, अनिल हुंद्रे, संचालिका एस.वाय. चौकुले, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे चेअरमन दशरथ पाटील, व्हाईस चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन वैशाली मजुकर, व्हाईस चेअरपर्सन नम्रता पाटील, नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, असिस्टंट जनरल मॅनेजर एन.डी. वेरणेकर, शाखा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। संचालक प्रकाश अस्टेकर यांनी आभार मानले। कर्नाटकमधून धावणाऱ्या 12 रेल्वे फेऱ्या रद्द। बेळगाव, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका आहे। 4 ते 5 रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे कर्नाटकातून धावणाऱ्या 12 रेल्वे रद्द आहेत। दिनांक 3 रोजी पुरी यशवंतपूर गरीब रथ एक्सप्रेस, हाडवा यशवंतपूर डुरॅन्टो एक्सप्रेस, हाडवा म्हैसूर सुपरफास्ट एक्सप्रेस, हाडवा यशवंतपूर एक्सप्रेस, टाटानगर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, यशवंतपूर हाडवा सुपरफास्ट एक्सप्रेस, वास्को द गामा हाडवा अमरावती एक्सप्रेस, केएसआर बेंगलोर भुवनेश्वर प्रशांती एक्सप्रेस, दिनांक 4 रोजी भुवनेश्वर केएसआर बेंगलोर प्रशांती एक्सप्रेस, हटिया बेंगलोर कॅन्टोन्मेंट एक्सप्रेस अशा 12 रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत असे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे। रोटरी ई क्लब तर्फे व्हीलचेअर्स, वॉटर फिल्टर वाटप। समाजातील सर्वच दुर्बल घटक हे मुख्य प्रवाहात आले तरच सर्वांगीण सामाजिक विकास होतो असे मत प्राध्यापक सागर वाघमारे यांनी व्यक्त केले। येथे रोटरी ई क्लब तर्फे मेसोनिक सभागृहात व्हीलचेअर्स आणि वॉटर फिल्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष अनंत नाळगौडा, निरंजन कारगी आदी होते। राजेश देशपांडे, विशाखा देशपांडे, डॉक्टर प्रकाश फडणीस, प्राध्यापक आनंद गाडगीळ, अनिल गुड्ढी, स्नेहा गुडी, अनंत नाडगौडा, प्राध्यापिका अंजली नाडगौडा, प्राध्यापक प्रवीण पाटील, प्राध्यापिका मनीषा नेसरकर, कविता कणगनी यांनी एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। आशुतोष हेविड आणि प्राध्यापक प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले। सूर्या कुलकर्णी यांनी आभार मानले। भुत्रामहट्टी प्राणी संग्रहालयात सिंहाचा मृत्यू। भुत्रामहट्टी येथील प्राणी संग्रहालयातील नकुल नामक सिंहाचा गुरुवारी मृत्यू झाला। प्राणी संग्रहालयात कार्यरत वन खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्या सिंहाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे। याबाबत भुत्रामहट्टी प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मौन पाळणे पसंत केले। 25 फेब्रुवारी 2021 रोजी बन्नेरगट्टा राष्ट्रीय नॅशनल पार्कमधून नकुल, कृष्ण आणि निरुपम नामक 11 वर्षीय 3 सिंह भुत्रामहट्टी प्राणी संग्रहालयात दाखल झाले होते। त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे। उपवनसंरक्षक एम.व्ही. अमरनाथ, अशोक पाटील, सहाय्यक वनसंरक्षक एम.बी. कुसनाळ आदींच्या
देखरेखीखाली 3 सिंह 25 फेब्रुवारी रोजी प्राणी संग्रहालयात दाखल झाले होते. तिन्ही सिंह दत्तक देण्यात आले होते. वर्षाकाठी लाखोंचा खर्च त्यांच्यावर केला जात होता. मात्र सिंहांची देखभाल व्यवस्थित होत नव्हती असा आरोप केला जात आहे. काही दिवसांपासून नकुल नामक सिंहाला पिंजऱ्यातच ठेवण्यात आले होते. या सिंहाला पचनाचा आजार होता अशी चर्चा आहे. हेस्कॉमचे लाईनमन नाथाजी पाटील निलंबित. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हेस्कॉमचे महांतेश नगर उपविभाग क्रमांक 3चे लाईनमन नाथाजी पिराजी पाटील यांच्यावर छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी हेस्कॉम कार्यकारी अभियंत्यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एसीबीने दिनांक 24 नोव्हेंबर रोजी लाईन मेकॅनिक नाथाजी पाटील यांच्या निवासस्थानासह कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकून कारवाई केली होती. यामध्ये त्यांच्याकडे मिळकतीपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे एसीबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेऊन प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीच्या कालावधीत बेनामी मालमत्ता संदर्भातील तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरावे मिळणे कठीण जाणार आहे. यासाठी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधिताला सेवेतून निलंबित करून दुसरीकडे बदली करण्यात यावे असे पत्र एसीबी कडून हेस्कॉम अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. यावरून हेस्कॉम कार्यकारी अभियंत्यांनी सदर कारवाई केली आहे. वेगा कंपनीतर्फे चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांना फेस शील्डचे वितरण. बेळगावातील वेगा ऑटो एक्सेसरीज या नामवंत कंपनीच्या वतीने तसेच फेसबुक फ्रेंड सर्कल या संस्थेच्या सहकार्याने कोगनोळी येथे चेकपोस्टवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेस शील्डचे वितरण करण्यात आले. सध्या या चेकपोस्टवर या कर्मचारी वर्गाकडून प्रशासनाची तपासणी होत आहे. काही रुग्णांमध्ये संसर्ग आढळून येण्याची शक्यता असल्याने या कर्मचाऱ्यांना आरोग्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना फेस शील्ड, मास्क, सॅनिटायझर यांची भेट देण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक विशाल गीते, फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश रोकडे, गणेश वेमुलकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. सीपीआय सुनील शिवयोगी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. हेलो, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मैं संतोष हूँ फेसबुक फ्रेंड सर्कल से और अभी हम लोग वेगा ऑटोज उद्यमबाग में हैं और हमारे साथ विशाल गीते सर है जो वेगा ऑटो के मैनेजर है. तो सर ने हमारे लिए 15 फेस शील्ड्स दिए हैं जो अच्छे बेस्ट क्वालिटी के हैं. तो हम लोग ये जो 50 फेस शील्ड्स है तो कोगनोली टोल नाका जो बॉर्डर पे है निपानी के पास, तो उधर जो भी हमारे पुलिस डिपार्टमेंट के सिब्बंदी लोग हैं उधर काम कर रहे हैं तो उनके लिए हम लोग दे रहे हैं. So we are very thankful to Vishal sir and entire Vega Helmet staff for providing us these face shields. Thank you. बीके कंगराळीसह परिसरात कापलेली भात पिके पाण्यात. बीके कंगराळीसह परिसरातील अनेक गावातील कापलेली भात पिके रात्री आणि आजच्या पावसाने पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बीके कंगराळी ग्रामपंचायत सदस्यांनी शिवारात फिरून पाहणी केली असून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. जवळपास गेल्या महिनाभरात या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाचा अधूनमधून शिडकाव होता. गेल्या 3 दिवसांपूर्वी थोडीशी उघडीप पडल्याने आणि खूप दिवस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली होती. पण काल रात्री आणि आज दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी पडल्याने भात कापलेल्या शिवारात पाणी साचले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. परिस्थिती आता हाताबाहेर गेल्याने बीके कंगराळीतील ग्रामपंचायत सदस्यांनी शेतवडीत जाऊन पाहणी केली. तसेच तलाठी आणि कृषी विभागामार्फत पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन धीर दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, येल्लूजी पाटील, बाबू दोडमणी सह प्रशांत पवार उपस्थित होते. भीषण अपघातात 2 तरुणांचा बळी. चिक्कोडी तालुक्याच्या कब्बूर गावच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखीन एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय शिवयगोळ वय 23 आणि मारुती हुल्लोळी वय 22 राहणार कब्बूर, चिक्कोडी, बेळगाव अशी मृतांची नावे आहेत. विशाल कांबळे या युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर रस्त्यालगत निपाणी मुधोळ राज्य महामार्ग 18 क्रमांकावर टोल नाक्याजवळ उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना कारने जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजित हलगेकर, लक्ष्मण कुंभार, ज्योती कोरी यांचे धवल यश.
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित बेंगलोर येथे घेण्यात आलेल्या 17व्या राष्ट्रीय मास्टर जलतरण स्पर्धेत बेळगावच्या इंद्रजित हलगेकर, लक्ष्मण कुंभार, ज्योती कोरी यांनी अतुलनीय कामगिरी करताना 1 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य पदक संपादन करत घवघवीत यश संपादन केले। इंद्रजित हलगेकर यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक संपादन केले। लक्ष्मण कुंभार यांनी 50 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर फ्रीस्टाईल आणि 100 मीटर बेस्ट स्ट्रोक गटात 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक संपादन केले। ज्योती कोरी यांनी 100 मीटर बॅकस्ट्रोक गटात 1 रौप्य पदक संपादन केले। या सर्वांना उमेश कलघटकी, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडुलकर, आनंद ईश्वर पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे। क्रीडापटूंचा शासनाविरुद्ध निषेध। कर्नाटक राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे कोरोना आणि ओमिक्रॉन यांच्या महामारीमुळे कर्नाटक राज्य शिक्षण खात्याच्या वतीने संपूर्ण कर्नाटक राज्यात आंतरशालेय मुलामुलींच्या आणि आंतर महाविद्यालयीन पुरुष आणि महिलांच्या वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत। याच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरातील अनेक क्रीडापटूंनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले। कर्नाटक राज्य प्रशासनाला अधिवेशन आणि विधान परिषद निवडणुका घेण्यास उत्सुक आहे, पण क्रीडापटूंच्या क्रीडा स्पर्धा सुरू असताना अचानक लांबणीवर टाकल्या। यामुळे वर्षभर खडतर मेहनत घेऊन सराव केलेला असतो, पण शासनाच्या या निर्णयामुळे क्रीडापटूंचे मोठे नुकसान होत आहे। या स्पर्धा लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी आज सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे। या मोर्चावेळी बेळगावसह ग्रामीण भागातील क्रीडापटूंनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। कर्नाटक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेला बेळगाव जिल्हा पुरुष आणि महिला संघ रवाना। कर्नाटक राज्यस्तरीय अमेच्युर खो खो संघटना बेंगलोर यांच्या वतीने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कर्नाटक राज्यस्तरीय खुल्या पुरुष आणि महिला खो खो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा पुरुष आणि महिला खो खो संघ गुरुवारी रात्री बेळगाव रेल्वे स्टेशनवरून बेंगलोरला रवाना झाला। या स्पर्धेतील अंतिम 8 संघ बेंगलोर येथे होणाऱ्या सीएम खो खो चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत। बेळगाव जिल्हा खो खो पुरुष आणि महिला संघात येळ्ळूर, गौंडवाड, चंदरकी, कडोली, सुळगाव, गरलगुंजी, बेळगाव तालुका येथील पुरुष आणि महिला संघांनी निवड चाचणी स्पर्धेत भाग घेतला होता। संघासमवेत संघटना सेक्रेटरी NR पाटील, अशोक बुद्धी, MS सिधानी, LS लमानी हे रवाना झाले आहेत। खो खो महिला संघ पुढील प्रमाणे राधिका पवार वडगाव, रुक्मिणी परमार वडगाव, श्रेया मायण्णा कडोली, निकिता कुट्रे कडोली, सानिका कुट्रे कडोली, संध्या चौगुले गौंडवाड, सानिका चिठ्ठी येळ्ळूर, प्रणाली बिजगरकर येळ्ळूर, संजना चिठ्ठी येळ्ळूर, रसिका कंगराळकर येळ्ळूर, शिवानी गुंजीकर गरलगुंजी, गौरी मेलगे गरलगुंजी यांना प्रशिक्षक अशोक पाटील आणि व्यवस्थापक NR पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे। खो खो पुरुष संघ बेळगाव, राहुल पाटील, पवन मायण्णावर, स्वप्नील पाटील, विश्वनाथ पाटील, साहिल कोळीकर, आनंद, प्रदीप गौडा पाटील, धनराज यरगुट्टी, मनोज कोप्पड, रोहित चौगुले, सुशांत कुट्रे, संजय बिरादार यांचा समावेश आहे। यांना व्यवस्थापक अशोक बबुद्धी आणि प्रशिक्षक LC लमानी यांचे प्रोत्साहन लाभत आहे। क्रीडा भारतीतर्फे 11 आणि 12 रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा। क्रीडा भारती बेळगावतर्फे घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 11 आणि 12 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा संतमीरा आणि जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे विभाग कार्यवाह कृष्णानंद कामत आणि क्रीडा भारती राज्य सचिव अशोक शिंत्रे उपस्थित होते। प्रारंभी क्रीडा भारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर यांनी स्वागत केले। अशोक शिंत्रे आणि विश्वास पवार यांनी क्रीडा भारती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। कराटे मास्टर मधु पाटील यांची सरचिटणीसपदी निवड। इंडियन कराटे गोशिनरू मलेशिया या संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्य कराटे गोशिनरू संघटनेच्या सरचिटणीसपदी बेळगाव नगरीचे सुपुत्र आणि ज्येष्ठ कराटे मास्टर मधु पाटील यांची निवड करण्यात आली। बेंगलोर येथे संघटनेच्या वतीने झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रँड मास्टर नरसिंह, श्रीनिवासन गणेश, अतिउल्ला, के रवी, के वासना इत्यादींनी बैठकीत भाग घेतला होता। या बैठकीत मधु पाटील यांनी केलेल्या 46 वर्षे कराटे सेवेबद्दल गौरव करण्यात आला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।